मार्केटमध्ये भेसळयुक्त स्वीट मिळतात, त्यापेक्षा आपण हे घरीच बनवूया काजू पिस्ता रोल। रेसिपी अगदी सोपी आहे। आपल्या घरच्यांना आपण बनवलेल्या रेसिपी रक्षाबंधन स्पेशल आज आपण बघणार आहोत काजू पिस्ता रोल। अगदी घरच्या साहित्यामध्ये बघणार आहोत। त्यासाठी लागणार आहे आपल्याला इथे मखाना, डेसिकेटेड कोकोनट, मिल्क पावडर, काजू लागणार आहे, इथे पिस्ताचं पावडर घेतलेली आहे, वेलची पूड घेतलेली आहे आणि साखर घेतलेली आहे। त्यासाठी आपण इथे साखर घेतलेली आहे आणि याच्यामध्ये 4 ते 5 वेलची घ्यायची आहे आणि आपण हे छान बारीक करून घेऊया मिक्सर मध्ये। वाटी भरून मखाना घेतलेला आहे। मखाना आपण आता मिक्सरच्या बाउल मध्ये काढून घेऊया। त्यासोबत इथे काजू घेतलेले आहेत आणि हे छान बारीक होईपर्यंत आपण मिक्सर मध्ये वाटून घेऊया। तो आपण छान बारीक करून घेतलेला आहे। आता आपण याच्यामध्ये 1 वाटी डेसिकेटेड कोकोनट पण टाकून वाटून घेऊया छान बारीक। आपण हे सर्व मिश्रण छान चाळणीने चाळून घेऊया। मार्केटमध्ये या बर्फीची किंमत 2000 रुपये वगैरे असते। आपण ही बर्फी घरी अगदी कमी साहित्यात बनवणार आहोत। रक्षाबंधनला ही रेसिपी चाळून घेतलेला आहे। एकदम बारीक पावडर झाली पाहिजे, जाड अजिबात ठेवायचं नाही। आता याच्यामध्ये आपण 1 वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे, ती टाकून घेऊया। आपण इथे मावा खव्याचा उपयोग नाही करत आहे, खवा नाही वापरते आपण इथे। मिल्क पावडर घेतलेली आहे, हे छान मिक्स करून घेऊया। आता आपण अशा पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचं आहे। त्यामध्ये दूध टाकून हे छान मिक्स करून घेऊया। याचा छान गोळा करून घ्यायचा आहे, पीठ मळून घ्यायचं आहे छान व्यवस्थित। आपण जसं पीठ मळतो तसं छान पीठ मळून घ्यायचं आहे। दूध टाकून थोडंसं दूध एकाच वेळेस सर्व नाही टाकायचंय, थोडं थोडं करून टाकायचंय। छान गोळा बनवायचा आहे याचा, जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही, एकदम मऊसूत गोळा बनवायचा आहे। गोळा छान बनवून झालेला आहे, तुम्ही बघू शकता एक सारखा मऊसूत गोळा मी इथे बनवून घेतलेला आहे। आता आपण याच्यामधला अर्धा भाग साईडला काढून ठेवूया। एवढा भाग घेऊया आपण इथे आणि याच्यामध्ये मी हे पिस्ताचे क्रश करून घेतलेला आहे, आपण ते टाकूया याच्यामध्ये, मिक्स करूया। आणि हिरवा कलर, त्याने कलर छान येईल, असं छान मिक्स करून घ्यायचं आपण। हे स्टफिंग साठी बनवतोय आपण हे आतमध्ये। छान कलर आला आहे, तुम्ही बघू शकता। रक्षाबंधन स्पेशल आपण नारळी भाताची पण रेसिपी पोस्ट केलेली आहे, गुलाबजामची पण रेसिपी पोस्ट केली आहे। जाऊन नक्की चेक करा आपल्या चॅनलवरती। चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। फूड कलर टाकला होता त्याच्यामुळे याच्यामध्ये कलर बघू शकता तुम्ही किती छान आलेला आहे आणि किती छान तो स्प्रेड झालेला आहे। खूप छान मिक्स करून घ्यायचं आहे, एकसारखं करायचं आहे पूर्ण, कुठेही कमी जास्त नाही करायचं। असं छान गोळा बनवून घ्यायचा आहे, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवला त्याप्रमाणे। आपण हा गोळा बनवून घेतलेला आहे। काजू रोल बनवतोय आपण, आपले हे दोन्ही पण रोल आता इथे तयार आहेत। हा रोल असा छान मऊसूत करून घ्यायचा, असा गोलाकार, आणि याला आपण असं प्लेन करून घेऊया। अशा पद्धतीने छान प्लेन करून घ्यायचं याला। खाली चिकटू नये म्हणून थोडंसं तूप लावून घ्यायचं, छान असं लाटून घ्यायचं व्यवस्थित, एकदम एकसारखं करून घ्यायचं। आपण लाटून घेतलेला आहे आणि आता आपण हा गोळा घ्यायचा, एकदम बारीक याचा करायचं। बघू शकता तुम्ही किती छान दिसत आहे हे, आणि रंग टेक्स्चर एकदम छान आलेला आहे। फूड कलर ऑप्शनल आहे, तुम्हाला जर नाही पाहिजे तर तुम्ही नाही टाकला तरी चालेल।
पण आणि रंग छान येतो म्हणून मी टाकलेला आहे. आणि बर्फी दिसायला खूप छान दिसते. असं हे मध्ये टाकून घ्यायचं याच्यामध्ये आणि हे असं रोल करून घ्यायचं अशा पद्धतीने. हे पूर्ण मध्ये टाकून घ्यायचं याच्या. अशा पद्धतीने हे बंद करून घ्यायचं पूर्णपणे. आणि याचं पूर्ण एक छान असं रोल बनवायचा. परत हे पूर्ण टाईटली याचा रोल बनवायचा. आता आपण याचा एक कट मारूया. मध्ये थोडंसं कट करूया आणि हे पुन्हा असं लांब असं गोलाकार असं वळत जायचं. बाहेर जसं काजू रोल भेटतो तसंच त्याच पद्धतीने आपण एकदम असं बनवून घ्यायचं. रोल खूप टाईट करून घ्यायचा हा. अशा पद्धतीने आपला काजू रोल बनत आहे. थोड्याच मिनिटात होणार आहे आपला काजू रोल. मस्त अशी आपली काजू पिस्ता रोल बर्फी तयार आहे. आता मी तुम्हाला इथे कट करून दाखवते. एवढ्या प्रमाणात आपल्या एवढ्या बर्फी झालेल्या आहेत. मी तर तुम्हाला इथे कट करून दाखवते. तुमच्याकडे जर चांदीचा वर्क तुम्हाला भेटला तर तुम्ही याच्यावरती नक्की लावा. असं कट करून घेऊया आपण हे छान रोल्स मध्ये. बघू शकता तुम्ही आतमध्ये रंग टेक्स्चर किती छान आले. अगदी बाहेर भेटता छान कट करून घेते. खूप छान झाली आहे बर्फी. ह्या रक्षाबंधनला आपल्या भावाला आपल्याच हाताने बनवलेली बर्फी नक्की खाऊ घाला. आपला भाऊ खुश. काजू रोल तयार आहेत. बघू शकता तुम्ही याचा रंग टेक्स्चर किती छान आलेला आहे. अगदी बाहेर स्वीट होम मध्ये थोडेसे पिस्ताचे काप टाकूयात. खूप छान दिसते बर्फी आणि तेवढीच टेस्टी झालेली आहे. मस्त अशी आपली काजू पिस्ता रोल तयार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा सोप्या रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त राहा, आनंदी राहा. हॅपी रक्षाबंधन.